नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे क्रिस्पी करारा असा कडक वड्याची रेसिपी, ज्याला आपण भाजी वडा म्हणतो किंवा पालक वडासुद्धा म्हणतो, कारण की हा पालकनी बनलेला जातो म्हणून पालक वडासुद्धा म्हणतात याला. तर त्यासाठी मी पालक घेतलेले आहे. एखाद्या कपच्या जवळपास पालक आहे, अर्धा कपच्या जवळपास मेथी आहे, थोडीशी गोबी आहे, सोबतच पाले कांदासुद्धा घेतलेला आहे. पाले कांदा नसेल तर साधा कांदासुद्धा घेऊ शकता. व मिरची, लसण, अद्रक आणि कोथिंबीर हे सर्व बारीक बारीक चिरून घ्यायचं स्वच्छपणे धुवून अगोदर. आणि नंतर बारीक बारीक चिरून झाल्यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. मसाला तयार करण्यासाठी मी मिरच्याचा यूज केलेला आहे. तुम्हाला नाही आवडत असेल ना तर तिखटसुद्धा टाकू शकता, बट हाच मसाला सर्व वड्यामध्ये टाकला जाते. स्पेशली जेव्हा आपण कडक वडा बनवतो ना तर त्याच्यामध्ये. तर यामध्ये मी मिरची, कोथिंबीर, सोबतच लसणाच्या 10-12 कड्या आणि अद्रकाचा तुकडा व धनिया, जिरं आणि थोडीशी सोप. आता हा मसाला आपल्याला दरदरा बारीक करून घ्यायचा आहे. खूप फाईन नाही करायचा आहे, दरदराचा टेक्स्चर येईल इतकं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता हा मसाल्याला आपण साईडला ठेवूया आणि समोरची प्रोसेस करूया. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये बारीक चिरलेली पालकची क्वांटिटी जास्त ठेवायची मेथीपेक्षा, आणि मेथी व गोबी हे सर्व टाकायचं. गोबी असेल तर टाकायची, नाही तर स्किपसुद्धा केली तरी चालते. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल तर त्या टाकू शकता. आणि नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर व पालेकांदा हे सुद्धा टाकलं आणि जो बनवलेला मसाला आहे तो सुद्धा त्यामध्ये टाकायचा. आता हे सर्व आणखी टेस्टी वाटण्यासाठी मी यामध्ये थोडासा ओवासुद्धा टाकलेला आहे. आणि अगोदर आपण मिरच्या टाकलेल्या होत्या म्हणून मी फक्त अर्धा चमचा जवळपास लाल तिखट, थोडीशी पाऊण चमच हळद, चवीनुसार मीठ व अगदी थोडासा धनिया पावडर टाकलेला होता. आता सुरुवातीला काय करायचं, मी बेसन पूर्ण नाही टाकलं. 1 वाटी घेतलं अगोदर, ते थोडं थोडं करून टाकलं आणि त्यामध्ये क्रिस्पीनेस येण्यासाठी मी 2 ते 3 चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व अगोदर काय करायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपल्याला वाटेल ना की बेसन पाहिजे यामध्ये, तसं बेसन टाकायचं. मला साधारण 2 वाट्याच्या जवळपास बेसन लागलेलं आहे. यामध्ये मी एकसाथ पूर्ण नाही टाकलं, कारण की जास्त बेसन टाकलं तर ते भाजीचा जो चव आहे ना तो तितका लागत नाही, म्हणून मी थोडं थोडं करून बेसन टाकलं. तर पूर्णपणे मला 2 वाट्याच्या जवळपास बेसन लागलेलं आहे. यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही, कारण की भाज्यांना पाणी सुटते, तर बॅटर कसं लूज होऊ शकते अगर तुम्ही ना पाणी टाकले तर, म्हणून पाणी टाकायची आवश्यकता पडत नाही. मीठ जसं टाकलं ना तर पाणी सुटून जाते भाज्यांना. आता काय करायचं, मिक्स करून झाल्यानंतर गरम करायला तेल ठेवलेलं होतं मी. त्यामध्ये असे मोठे मोठे गोळे घेऊन, ज्या आकाराचा तुम्हाला वडा बनवायचा आहे ना तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि तेलामध्ये फ्राय करायला ठेवून द्यायचा. याला आपल्याला अगोदर पूर्णपणे फ्राय नाही करायचा आहे, हलकासा 2 मिनटाच्या जवळपास फ्राय करायचा आहे. म्हणजे अर्धा झाला अर्धवट की त्याला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अलटवत पलटवत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, मी अर्धवटच फ्राय केलेला आहे. इतपतच आपल्याला फ्राय करायचा आहे आणि बाकीचे वडे पण बनवून घ्यायचे आहे. आता हे जे फ्राय केलेले वडे आहे ते गरम असतानाच आपल्याला काय करायचं आहे, एखादी वाटी वगैरे किंवा प्लेट वगैरे घ्यायची आणि त्याच्याने हलक्या हलक्या हाताने प्रेस करायचं. खूप जास्त प्रेशर देऊन प्रेस नाही करायचं, नाहीतर तुटून जाईल वडे. आणि हलक्या हाताने असं प्रेस करून चापट करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला आणखी याला डीप फ्राय करायचा आहे यासाठी. अशा प्रकारे बघा, जो आपण चापट केलेला वडा आहे तो यामध्ये आणखी फ्राय करून घेऊ छानपैकी. याचा कलर थोडासा असा गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तितपत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे छानपैकी. हवं तर तुम्ही गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवू शकता. मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचा, हाय फ्लेमवर तितकं नाही करायचं ना, कारण की आतपर्यंत कडक झालेला पाहिजे यासाठी. अशा प्रकारे पूर्ण वडे मी फ्राय करून घेतलेले आहे. यामध्ये तुम्ही मिरचीसोबत, चटणीसोबत, कशासोबतही खाऊ शकता किंवा असाही खाल्लं तरी खूप छान वाटते. अशा प्रकारे आज मी कडक वडा हा बनवून घेतलेला आहे आणि तुम्हाला शेअर केला. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा, आणि आवडली असेल ना तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. अशाच रेसिपी बघत राहा आणि खात राहा आणि एन्जॉयसुद्धा करा. थँक्यू, बाय.